नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण मागील पाठामध्ये मल्टिप्लाय बघितलं होतं. ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन मध्ये रेसिप्रोकल्स और मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण लुक ॲट दिस मल्टिप्लिकेशन फॉर 5/6 into 6/5. 5/6 into 6/5 is equal to 5 into 6/6 into 5. म्हणजे न्यूमरेटर डिनोमिनेटर म्हणजे अंश छेद छेदस्थानी 6 5 30 आणि 6 5 30 31 30 म्हणजे आन्सर काय येणार 1. ओके. सेकंड बघा, आपण मल्टिप्लिकेशन मध्ये शिकलो होतो 4 into 1/4 असा असेल. 4 into 1/4 बाकीचं डिनोमिनेटर काय नसेल किती असतं 1 असतं, म्हणजे त्याला 4 into 1/1 into 4 4 1 जा 4 upon 4 1 जा 4 आन्सर काय आला रे 4 1 जा 4 1. बघा 4 1 4 आणि छेदाला पण 4 1 4 4 चे 4 म्हणजे उत्तर काय आलं 1. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा, 3/2 into 2/3. इथं पण तसंच 3 into 2 आणि 2 into 3. 3 2 जा 6 3 2 जा 6 आन्सर आला 1. ओके. 4 बघा 71/3 into 3/71. तुम्ही जर बघितलं तुम्ही इथे डिवाइड पण करू शकताय. 71 जा 70 3 1 जा 3 म्हणजे इथे भाग करू शकताय, किंवा 71 into 3/71 into 3 3 1 जा 3 7 3 जा 21 इथं म्हणतो 3 1 जा 3 7 3 जा 21 म्हणजे आन्सर आला 1. ओके. म्हणजे आपण हे लुक ॲट दिस मल्टिप्लिकेशन आपण बघितलं होतं, याचा आपण आता अभ्यास केला. त्यामध्ये आपण द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ रेसिप्रोकल बघायला आपल्याला. बघा द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स और आपण त्याला काय म्हणणार आहे रेसिप्रोकल. तुम्हाला एक एक्झाम्पल दिले असेल इनव्हर्स ऑफ 6/5 असेल. द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 6/5 असेल तर बाळाचा आन्सर कसं निघाले 6/5 म्हणजे बाळाचा रेसिप्रोकल मध्ये किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मध्ये काय करणार आपण 5/6. ह्याला म्हणायचं आपण रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे बाळा गुणाकार व्यस्त संख्या. म्हणजे 6/5 ची इनव्हर्स काय झाला आपला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय झाला 5/6. आणि एक्झाम्पल बघा, सेकंड एक्झाम्पल बघा, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 4 असेल. म्हणजे तुम्हाला द मल्टिप्लिकेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ 4 चं आपल्याला इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये करत असताना रेसिप्रोकल करत असताना काय येणार आहे 4 चा इनव्हर्स प्रोपोर्शनच्या खाली काय नसेल किंवा 1 असतं म्हणजे आन्सर येणार 1/4. ओके. याला म्हणायचं आपण मल्टिप्लिकेशन इनव्हर्स. फॉर एक्झाम्पल बघा, पुढचं एक एक्झाम्पल बघा आपण 9/8 असेल. याचे इनव्हर्स प्रोपोर्शन काय होणार आहे 8/9. म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे बाळांनो गुणाकार व्यस्त संख्या. म्हणजे 9/8 चं काय होणार 8/9. फॉर एक्झाम्पल
1/100 असेल. इथं मल्टिप्लिकेशन इन्व्हर्स काय येणार 100/1 म्हणजे आपण 1 लिहिलं तरी चालतं. 100/1 म्हणजे आन्सर येणार फक्त 100. ओके, याला म्हणायचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. when the product of two numbers is 1, each of the numbers is multiplicative inverse are reciprocals of the other. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल असं घेतलं 9/8 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स विचारला. 9/8 चा एक मल्टिप्लिकेशन इन्व्हर्स विचारलं की 8/9. 1/100 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स विचारला तर 100/1 म्हणजे वेस्ट गुणाकार वेस्ट क्रिया आपल्याला करायचं. ओके, त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स ह्याचा आपण अभ्यास करत असताना बघा डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन मध्ये फॉर एक्झाम्पल बघा एक एक्झाम्पल बघूया आपण 1 डिवाइड बाय 1/4. 1 डिवाइड बाय 1/4 इथे 1 च्या खाली काय नसेल 1च राहणार 1 आणि इथे मल्टिप्लाय इन्व्हर्स म्हणजे काय नाही तर मल्टिप्लाय सांगितलं म्हणजे वर्तुळानं 4/1 चा मल्टिप्लाय इन्व्हर्स म्हणजे काय ना 4/1 म्हणजे इथे खाली काय नसेल म्हणजे 1 असणार आहे. 4 1 जा 4 1 1 जा 1 आन्सर येणार आहे. ओके, आपण आणि सेकंड एक्झाम्पल बघूया 6/5 डिवाइड बाय 3/9. 6/5 डिवाइड बाय 3/9 असेल तर आम्ही सोडताना कसं ना डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन मध्ये फर्स्ट 6/5 असेल लिहिलं. ओके, 6/5 असेल लिहिलं. आता आपण मल्टिप्लाय इन्व्हर्स करायचं आहे म्हणजे डिवाइडचं काय व्हायचं मल्टिप्लिकेशन म्हणजे इथं भागाकाराची क्रिया करू ना गुणाकाराची आणि मल्टिप्लाय इन्व्हर्स मध्ये आपण या सेकंड मल्टिप्लाय इन्व्हर्स करतात काय ना 3/9 चे होणार 9/3 येणार. ओके, म्हणजे 3/9 चे 9/3 आलं. आणि आता पहा मल्टिप्लिकेशन काय मध्ये होती काय होतं न्यूमरेटर इनटू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर इनटू डिनोमिनेटर म्हणजे अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी 6 × 9/5 × 3. तुम्ही इथं भागाकार शकता 3 1 जा 3 3 3 जा 9 म्हणजे 6 3 जा 18 5 1 जा 5 म्हणजे आन्सर आला 18/5. त्यानंतर आणि एक्झाम्पल बघा 6 डिवाइड बाय 3/2 is equal to 6 आहे असं म्हणा मी हिचा इथं कुठलं साइन आहे तुमचा डिव्हिजनचं साइन आहे. डिव्हिजनचं काय म्हणतात मल्टिप्लिकेशन होतं आणि इन्व्हर्स होणार 3/2 काय बनवणार 2/3. इथं काय नसेल 1 असतं 6 6 2 जा 11 3 1 जा 3 6 2 12 3 1 3 3 1 3 3 6 12 किती तो 4. याचा आन्सर काय आला 4 आला. म्हणजे टू डिवाइड ऑफ नंबर बाय फ्रॅक्शन is to multiply it by the reciprocals of the fractions. आणि आपण एक्झाम्पल बघूया फॉर 5/7 डिवाइड बाय 2/3. 5/7 डिवाइड बाय 2/3 नेहमी लक्षात ठेवायचं फर्स्ट जो नंबर आहे 5/7 आहे असा लिहून घेतला. ओके, 5/7 आहे असं लिहून घेतला. इथे डिवाइडचं काय होणार आहे रिसिप्रोकल म्हणलं की गुणाकार व्यस्त क्रिया करत असताना आपण डिवाइडचं नावानं मल्टिप्लाय होणार. डिवाइडचं काय ना मल्टिप्लाय होणार आणि 2/3 चा इन्व्हर्स मध्ये घेणार 3/2 उलट केल्या जायचं. आणि या ठिकाणी मल्टिप्लाय 5 × 3/7 × 2 5 3 जा 15 7 2 जा 14 15/14 बघा 5 6 7 आहे सगळं घ्यायचं. भागाकाराची क्रिया करत असताना गुणाकार व्यस्त करत असताना भागाकारमध्ये इथं गुणाकारची घेणार मग भागाकारचं गुणाकार झालं आणि इथं गुणाकार व्यस्त क्रिया म्हणजे 2 चे 3 चे 3 चे 2 येणार त्याला आपण मल्टिप्लिकेशन
ऑफ इनवर्स म्हणतो, त्यालाच आपण रेसिप्रोकल म्हणतो. म्हणजे 3/1 5 त्रिक 15 7 दुनी 14. त्यानंतर तुम्हाला विचारलं फॉर एक्झाम्पल असं माझा आपण एक्झाम्पल दिलं होतं रेसिप्रोकल मध्ये. फॉर एक्झाम्पल असं फक्त विचारलं 8 चा रेसिप्रोकल काय आन्सर येणार आहे 1/8. या खाली काय नसतं 1 असतं. 8 चा काय ना 1/8. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल असं विचारलं 11/3 चा रेसिप्रोकल ल्या किंवा मल्टिप्लिकेशन इनवर्स ल्या. तर बघा 11/3 चा मल्टिप्लिकेशन इनवर्स काय ना 3/11. ओके, फक्त गुणाकार बेस क्रिया करायची आहे. अशा पद्धतीने आज आपण डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितली, त्याचबरोबर रेसिप्रोकल यावरती एक्झाम्पल बघितली. तुम्ही काय करायची जेवढे खाल्ले एक्झाम्पल आहेत आपल्या वहीमध्ये सोडवायचे आणि प्रॅक्टिस से 13 आपल्या वहीमध्ये सोडवायचे. धन्यवाद.